नमस्कार, जय श्रीराम. आपण हिरव्या वाटणातली मटकी करणार आहोत. त्यासाठी मी मटकी ही स्वच्छ धुवून मोड आलेली मटकी घेतली आहे 250 ग्रॅम. बघू शकता बघा किती छान मोड आलेली. आणि हिरवं वाटण घेतलेलं आहे. हिरव्या वाटणामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, अद्रक टाकलेला आहे. 3 कांदे घेतलेले आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. तर आपण गॅसवर कुकर ठेवून गॅस ऑन करूया. त्यासाठी आपण 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी टाकली. छान तडतडली आता मोहरी. त्यात आपण आता थोडेसे जिरे घालूया. अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून धना पावडर आणि थोडासा हिंग. त्यात मी थोडंसं बेसन पण टाकलं आहे. बेसननी थोडासा दाटसरपणा येतो भाजीला, त्यामुळे आणि बेसन थोडंसं खरपूस भाजल्यामुळे भाजी छान पण लागते. आता कांदे छान परतून घेतले. कांदा कढीपत्ता छान परतला. त्यात बघा लालसर रंग आला आहे छान. त्यात हे हिरवं वाटण घालूया. हिरवं वाटण मी छान मस्त परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत हिरवं वाटण पण आपण परतून घेतलं आहे. त्यात थोडीशी हळद टाकायची, कारण की आपल्याला ही हिरवी मटकी करायची आहे. त्यामुळे आता ही पूर्ण मटकी ॲड केली. आवडीनुसार मीठ टाकलं. आता छान मिक्स करून घेऊया. आणि छान उकळलेलं गरम पाणी मटकीमध्ये टाकायचं, म्हणजे भाजी छान टेस्टी होते. आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर कुकर ठेवूया. 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता कुकर आपण उघडून बघूया. छान मटकी झाली आहे. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. बघा किती छान कलर आला आहे. हिरवागार कलर आहे, अगदी छान. बाय.